असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय एकंदर समस्या आहेत ह्याच्या MIDCच्या खड्ड्यांचा प्रश्न आहे, उद्योग बाहेर जात आहे, ते सांगतील. आज शिवसेनेचे नेते आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब हे आज उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी इथं आले होते. अतिशय सकारात्मक भूमिकेतून त्यांनी आमच्याशी चर्चा केली. तुम्ही सर्व उद्योजक हे रोजगार देणारे आहात अशा प्रकारे आम्हाला आश्वस्त करून त्यांनी आमच्याशी संवाद साधला. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातली परिस्थिती त्यांना सांगितली. रत्नागिरी जिल्ह्यामधील उद्योगांसाठी आपले उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी जे जे प्रयत्न केले त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली. रत्नागिरीला आता विमानतळ येऊ घातलेलं आहे आणि त्यामुळं दुप्पट किंवा तिप्पट वेगाने रत्नागिरीचा विकास होईल. कारण ज्या ज्या ठिकाणी विमानतळ झालं त्या त्या ठिकाणी GDP 3 पटीनं वाढला. आज सगळ्या विमानतळ झालेल्या ठिकाणांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तर GDP मोठ्या प्रमाणावर वाढून पर्यटन आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांना चांगली गती मिळेल. टाटाचं स्किल सेंटर रत्नागिरीत सुरू झालं आहे. या व्यतिरिक्त निवेंडी, राजापूरचं वाडी खुर्द, मंडणगड तालुक्यातील पाट, वाटत, झाडगाव अशा 6 ते 7 ठिकाणी नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येत आहेत. त्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्र्यांनी अतिशय वेगानं कामाला सुरुवात केली आहे आणि ह्या 6 औद्योगिक वसाहती पुढच्या वर्षभरात कार्यान्वित होतील आणि तिथे कंपन्यांना प्लॉट द्यायला सुरुवात होईल अशा प्रकारची आमच्या मनात आशा आहे. रत्नागिरीला सेमीकंडक्टरचा एक कारखाना आलाय, संरक्षण दलाचे कारखाने आले, ग्रीन स्टीलचा प्रोजेक्ट आलाय, शिप बिल्डिंगचा प्रोजेक्ट आलाय, लॉजिस्टिक आणि स्किल डेव्हलपमेंट या दृष्टिकोनातून रत्नागिरीच्या विकासाला गती देण्याचे काम उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून सुरू आहे. मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. आमच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या इथले साधारण 2.2 किलोमीटरचे रस्ते हे सिमेंटचे झालेले आहेत. पुढच्या 4.5 किलोमीटर सिमेंटच्या रस्त्याला मंजुरी झालेली आहे. पुढच्या 2-3 महिन्यात ते काम सुरू होईल आणि आमच्या औद्योगिक वसाहतीमधील सिमेंटचे रस्ते उद्योजकांना वाहतुकीसाठी उपलब्ध होतील. पाणी पुरवठ्याचा जर विचार केला तर वालोप्याला एक बंधारा बांधण्याची मागणी आमची होती आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. तर त्या बंधाऱ्याचे काम वेगाने सुरू होईल आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघायला मदत होईल. कारण पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून आम्ही वीज पुरवठा जो लोटे परशुरामहून चिपळूणला होता तो आम्ही चिपळूणहून वालोप्यामध्ये केलेला आहे. शिवाय तिथे जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. 700 MM नवीन पाईपलाईन टाकलेल्या आहेत आणि 24 MLDचे 2 मोठे साठवण टँक लोटे औद्योगिक वसाहतीत स्थापित करण्यात आले. अतिरिक्त लोटे परशुराम MIDC मध्ये नवीन पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरू झालाय. तिथे कोकोकोलाचा प्रोजेक्ट सुरू झालाय, त्यामुळे रोजगार निर्मिती होते. रेल्वेचा प्रकल्प तिथे सुरू झालाय. या सर्व प्रकल्पामध्ये आणि कामामध्ये उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांचा मोलाचा सहभाग, मार्गदर्शन आणि ज्या ज्यावेळी आम्ही उद्योजक त्यांना प्रश्न सांगू त्या त्यावेळी ते आम्हाला मदत करतात. त्याच पद्धतीनं रामदासभाई कदम माजी पर्यावरण मंत्री, योगेश दादा आणि सिद्धेश दादा हे पर्यावरण खात्याच्या विषयाच्या अनुषंगाने आमच्याशी सहकार्य करत असतात. CETPचं एक्सपान्शन 4 MLDची कॅपॅसिटी होती, ती 10 MLDची कॅपॅसिटी करण्यात आलेली आहे. त्यामुळं लोटे औद्योगिक वसाहतीतील या प्रश्नांच्या बाबतीत उद्योग मंत्री अतिशय सकारात्मक आहेत आणि त्या माध्यमातून लोटे औद्योगिक वसाहतीत कामं सुरू आहेत. वीज पुरवठा अखंड चालू राहावा म्हणून भूमिगत लाईट व्यवस्था करण्यासाठी अंडरग्राऊंड केबल टाकणे आणि 11 kV सर्व फीडर आमचे आता अंडरग्राऊंड केबलनी कनेक्ट करण्यात आले आहेत. आता आम्ही 33 kV आणि इतर ज्या वीज पुरवठ्याच्या वाहिन्या आहेत त्या अंडरग्राऊंड करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लोटे परशुराम उद्योजक संघटना म्हणून त्यासाठी प्रयत्न करतो. त्या सगळ्या सुविधा तुम्ही सांगताय इथे आहेत उपलब्ध, तरी आदित्य ठाकरे असं म्हणले की त्यांनी स्पेसिफिक घरटाचं नाव घेतलं. अशा काही कंपन्या बाहेर जातात का इथून? आणि गेल्या 2 दिवसापूर्वी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली जी बातमी आहे त्याच्यामध्ये आपल्याच अध्यक्षांनी स्टेटमेंट दिलेली आहे की अशा समस्या आहेत म्हणून. घरटा केमिकल्स बाहेर जाणार आहे अशी माझी तरी माहिती नाही आणि पेपरला बातमी आल्यावर मी घरटाच्या व्यवस्थापनाशी बोललेलो आहे आणि असं घरटाचा कुठलाही प्रकल्प बाहेर जातोय अशी आमची तरी माहिती नाही आणि घरटाने इथे नाकारलेला आहे. प्रकल्प बाहेर जात नाहीये. घरड्याचं जे एक्सपान्शन आहे
ते गुजरातमध्ये जात आहे आणि USVचं आहे ते दमणमध्ये जात आहे. नाही, पण परवाच्या बातमीनंतर मी दोन्ही कंपन्यांशी चर्चा केली आणि त्यांनी असं कुठलंही एक्सपान्शन दमणला किंवा परराज्यात जात आहे अशी माहिती त्यांनी नाही, अशी माहिती त्यांनी मला अध्यक्षांचा दिली. कोट आहे बातमीमध्ये, अध्यक्षांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये प्रकल्प गुजरातला चालले. अध्यक्षांचे आणि मग हे statement ऐकून कसे आले? आदित्य ठाकरे इथे आलेत ना. त्यांनी उल्लेखही केला त्या बातमीचा. ठाकरे साहेब का आले ते आम्हाला बोलले. माहित नाही. ते आम्हाला भेट द्यायला आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि अतिशय डिसेंट पद्धतीनं त्यांनी संवाद साधला आणि अतिशय सकारात्मक भूमिकेतून ते बोलत होते गुजरातला आणि कंपन्या त्यांचा नावाला अभ्यास, त्यांचा आवाका आणि त्यांचं प्रशासन कौशल्य फार चांगलं आहे असं आम्हाला संवाद साधताना जाणवलं. कंपन्या त्या गुजरातला अध्यक्षांनी नावाला सांगावं खरंच काही समस्या आहेत त्या का, जाणार आहेत का गुजरातला काही गुजरातला? प्रकल्प जाणार आहेत का? आदित्य ठाकरेंनी पण उल्लेख केलेला आहे की उद्योजकांनी ज्या समस्या बोला. मांडलेल्या आहेत आणि मुद्द्यावर बोला. नाही, दोन ज्या कंपन्या होत्या त्यांच्या मी मॅनेजमेंटशी बोललोय आणि ती मी माहिती क्लिअर करतोय की ते जात नाहीये. साहेब, विषय असा आहे की संपूर्ण राज्याचा उद्योगावरती संपूर्ण सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. उद्योग मंत्री उदय सामंत आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्यांच्यावरती असते. अशा पद्धतीने आपल्या माध्यमातल्या एका व्यक्तींकडनं किंवा अध्यक्षांकडे एखादा कोड जातो, एखादी बातमी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याकडचे दौरे होतात, तिकडे विरोधकांचे. असा विषय होतो. त्याच्याबरोबर बोला, तुम्ही खरंच अशा संकटात आहेत का, कुठल्या कंपन्या जाणार आहेत का, किंवा काय कसं काय, ती बातमी काय आहे? नाही, बातमीतल्या 2 कंपन्यांचा मी खुलासा केला तुम्हाला. म्हणजे काही रस्ते ठीक देखील करून दिले. हो दिले तर जे आहे ते आहे. तुम्ही सिमेंटचे रस्ते जाऊन बघून या ना प्रत्यक्ष की झालेत का नाही. माध्यमांमध्ये जे बातम्या आल्या आहेत त्याच्यात एक प्रमुख वक्तव्य आहे किंवा त्याच्यामध्ये एक बातमी आहे की स्थानिक नेत्यांचा सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप होतोय, त्याच्यामध्ये उद्योजक कुठे आहेत ते कंटाळलेले आहेत कुठेतरी. नाही नाही, तो चुकीचा त्यांनी टाकलेला आहे क्लॉज. स्थानिक नेत्यांचा वगैरे कोणाचा उल्लेख नव्हता. स्थानिक लोक उद्योगांना सपोर्ट करायला हवा, तर तो होत नाही असं मी म्हणतो. सर्वात महत्वाचा प्रश्न, जसं की तुम्ही म्हटलं की तुम्ही व्यवस्थित आदित्य ठाकरेंची चर्चा तुम्ही केलीत, पण त्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा होता की लोटे MIDC मध्ये प्लॅन बी पण नाही आणि प्लॅन ए पण त्यांच्याकडे नाही आहे. कारण कोकणामध्ये यावर्षी पाऊस कमी झाला होता, त्याच वेळेला उद्योगधंदे जाण्याची वेळ आली होती. मग त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्याकडे की तुमच्याकडे प्लॅन बी पण आहे आणि प्लॅन ए पण नाही. नाही, मुळात वाशिष्ठीला जे पाणी येतं ते कोयनेच्या वीज निर्मिती नंतरचं पाणी वाशिष्ठीमध्ये येतं. आता वीज निर्मिती थांबेल आणि धरणातलंच पाणी संपेल असं इमॅजिन सुद्धा आम्ही सुद्धा केलं नव्हतं. स्वप्नातही असं कधी वाटलं नाही की वाशिष्ठीला पाणीच नाही आणि पाणी नाही म्हणून इंडस्ट्री बंद होईल अशी गेल्या 40 वर्षातली पहिली घटना आहे, लक्षात घ्या. आणि आता प्लॅन बीचा जो म्हणताय तुम्ही विषय, त्या दृष्टिकोनातून आम्ही वारंवार मागणी करतोय आणि त्या दृष्टिकोनातून जे शेलारवाडी धरण आहे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या संदर्भात पुढच्या आठवड्यात मंत्रालयामध्ये मीटिंग आहे. त्यातनं एक काहीतरी सकारात्मक निर्णय होईल आणि पुढच्या वर्षीला पाणी प्रश्न उपस्थित राहणार नाही या दृष्टिकोनातून असोसिएशन म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि उद्योग मंत्र्यांचा आम्हाला चांगलं सहकार्य. या अनुषंगाने आम्ही कलेक्टर साहेबांकडे जेव्हा मीटिंग झाली तेव्हा आम्ही 2-3 प्रस्ताव असोसिएशनच्या मार्फत त्यांच्याकडे ठेवलेले आहेत. ते सुद्धा सगळे पाईपलाईन मध्ये आहेत, चर्चेत आहेत. त्याच्यावर सुद्धा काम सुरू आहे असं MIDC कडनं सुद्धा आम्हाला माहिती प्राप्त आहे की एक कोळकेवाडीतनं जे पाणी येतं ते पुढे सोडलं जातं. कोळकेवाडीमध्ये उन्हाळ्यात सुद्धा बऱ्यापैकी स्टॉक असतो पाण्याचा, परंतु तो नदीला सोडल्यानंतर तो वाहून जातो निघून खाली. गेल्या वेळेस त्यांनी 210 क्युसेक्स वगैरे काहीतरी पाणी सोडलं होतं, पण ते आपल्या वाहतुकीपर्यंत पण पोहोचलं नाही आणि मग त्यामुळे पुढे बंधारा नाही, पाणी थांबत नाही. आणि जर ते पाणी जास्त नदीत सोडायचं आणि त्यातला फक्त 1% किंवा 2% आम्ही MIDCने इकडे उद्योजकांना द्यायचं आणि बाकीचं सगळं वेस्ट जायचं आणि त्या परिस्थितीमध्ये ते संयुक्तिक नसतं. मग अशा वेळेस कोळकेवाडीतनं ग्रॅव्हिटीने जर पाणी आणलं आणि ते खाली पंपिंग हाऊस पर्यंत जर तिथे सोडलं पाईपलाईनने, जेव्हा पाणी सोडायचं नसेल तेव्हा ग्रॅव्हिटीने पाईपलाईन मधनं येणारं पाणी जर पुरेसं पाणी सोडलं आणि ते इंडस्ट्रीला जर मिळालं तर त्याच्यावर सुद्धा आम्ही तो प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे. त्याच्यावरही चर्चा सुरू आहे. ओके, आता रस्ता मंजूर झालाय, तोही होईल. पायाभूत सुविधा 100% आपल्या देशाच्या पण होणार नाहीये, कधीच होणार नाही. ही जी विकासाची जी प्रक्रिया आहे ही सातत्याने चालू राहते. ही काय एकदा झाली म्हणजे झाली संपली असं नाही म्हणता येणार. त्या उद्देशाने की पायाभूत सुविधांची वानवा जी आहे ती आहे, पण ती अशी आहे की ती चालू आहे. त्याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे असं म्हटले की गुप्त चर्चा झाली, ती तुम्हाला सांगण्यासारखी नाही. असं नेमकं काय झालं की असं कोण म्हटलं तुम्हाला? आदित्य ठाकरे मुळात गुप्त झालीच नाही, दार उघडं होतं, खूप लोक आतमध्ये होते आणि ठाकरे साहेबांनी उद्योजकांच्या अंगावरचं आम्ही आमच्या अंगावर घेऊ इंडस्ट्री- असे शब्द त्यांनी ते सांगितले. बोलायला तयार नाही, त्यांच्यावर दबाव आहे. इंडस्ट्रीच्या आमच्यावर कोणाचाही दबाव नाही कोणाचाही दबाव नाही. आणि इंडस्ट्रीच्या बाबतीत त्यांची भूमिका जी आहे ती अतिशय स्वागतार्ह आहे.
आणि फार चांगल्या पद्धतीने ती मांडली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन केलं, कौतुक केलं. त्यांनी किंबहुना हेही सांगितलं की तुम्ही आमच्या संपर्कात राहा आणि यापुढे काही असतील तर अडचणी मला सांगत जा, कारण तुम्ही लोकांना रोजगार देताय, त्यामुळे माझ्या दृष्टीत तुम्ही उद्योजक महत्वाचे आहे. नेमकी कोणत्या आणि ते ऐकून आम्ही त्यांच्या अक्षरशः प्रेमात पहिल्यासारखे झालो की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. आम्हाला कुठल्या समस्या आहेत असा कुठलाही प्रश्न नाही अशी विचारलेला. कुठेतरी चर्चा उलट आहे. त्यांनी सांगितलं की परिस्थिती सगळीकडेच तशी आहे. त्या एमआयडीसी मध्ये, चाकण एमआयडीसी मध्ये त्यांनी परिस्थिती सांगितली. या एमआयडीसी ची सुद्धा त्यांनी पाहणी स्वतः केली. त्यांना जे दिसलं ते त्यांनी सांगितलं. आजचा त्यांचा दौरा